हॅलो हॅलो चेक. आणि चला अष्टविनायक नायगाव टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. टॉस करण्याकरिता मी विनंती करेन एक सिनियर लेजेंडरी खेळाडू आपल्यापर्यंत जोडले गेले. जयदीप घरत, जितेंद्र हॅलो चेक जितेंद्र देवरुकर साहेब हे जोडले गेलेत आणि त्यांच्या शुभ आपण करूयात टॉस. जयदीप घरप उर्फ आपण टॉस करत आहोत. बॉलिंग कोण करणार आहे? अष्टविनायक संघाकडनं कॉल. हेड इज द कॉल अँड टेल इट इज आलाय. नाणेफेकीचं कौल जे आहे ते पतू पॅकर्स या संघाने जिंकलंय आणि पतू पॅकर्स टीम कॅप्टनकडे आपण जाऊयात. काय बोलले काय म्हणशील, नाईट फॉर्मॅटली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि एक सुंदर आयोजन आणि त्या आयोजनामध्ये खेळत असताना पहिली मॅच काय डिसाईड करताय? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. काय म्हणशील, कालच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅचमध्ये 85 स्कोर झाला, त्यानंतर कुठेतरी स्कोर थांबला, 35 वरती दिसलाय, लो स्कोरही पाहिलाय, हाय टोटली पाहिल्यात. सो त्या इंटेन्शनने फील्ड करत असताना समोरच्या संघाला कुठपर्यंत थांबवायचा प्रयत्न करशील आणि बॉलिंग युनिटबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? समोरची टीम चांगलीच आहे आणि सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो की आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि स्कोर होतोय कमी जास्त त्याबद्दल की क्लायमेट नंतर थोड्या रात्रीनंतर दव पडते, त्याच्यामुळे बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाही, त्याच्यामुळे कमी धावसंख्या होते. तर आम्ही समोरच्या टीम चांगलीच आहे म्हणून त्यांना कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. एक वेगळा प्रश्न विचारायचा प्रयत्न करेन. कैवल्य 2021 मध्ये जेव्हा मी प्रथमतः या विभागात आलेलो त्यावेळेसचा कैवल्य आणि आताचा भरपूर चेंजेस दिसत आहेत. ज्या अपेक्षा कैवल्यकडनं आहेत त्या कुठेतरी कमी भासत आहेत. सो आज ॲज अ टीम कॅप्टन आणि टीमला पुढे घेऊन जात असताना आज कैवल्य पाटील स्वतःला सिद्ध करेल का? नक्कीच प्रयत्न तोच असेल आणि तू बोलतोय त्याप्रमाणे एज इज नॉट मॅटर. म्हणजे आता वय झाले त्याच्यामुळे मी बोलू शकत नाही, वय झाले, पण क्रिकेट आता म्हणजे अपग्रेड झाले हे बोलणं चांगलं आहे. क्रिकेट अपग्रेड झाले त्याच्यामुळे थोडा आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचा म्हणजे आपल्याला चेंजेस करणं भाग आहे. कोणते असे ज्युनियर खेळाडू आहेत की ज्यांना तुमच्या टीममध्ये ऑलवेज प्रमोट करत आलेत आणि त्यांनी जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी त्यांचं काम केलं आहे? चांगला प्रश्न आहे की निखिल आहे, दिवेश आहे, बंटी आहे, रवी आहे, 2 रवी आहेत आमच्याकडे. ह्यांनी खूप चांगलं प्रोग्रेस केले स्वतःला आमच्या गावाला. थँक्यू सो मच कैवल्य, भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊयात अष्टविनायक नायगाव संघाच्या कर्णधाराकडे. होम ग्राउंड आहे, घरचं मैदान, घरचे प्रेक्षक येतील. अष्टविनायक नायगाव या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करतील आणि प्रथम बॅटिंग करताय. सो बॅटिंग करत असताना टीम बॅटिंग ऑर्डर किंवा टीम कॉम्बिनेशननुसार कुठपर्यंत जायचा प्रयत्न असेल? जास्तीत जावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज अक्षय सी फूड प्रेझेंट नायगाव कोलीवाडा चषकमध्ये खेळताना कसं फील होत आहे? घरचा मैदानाचा होम बेनिफिट किती होईल आणि टीम बॅलन्स टीम युनिटीबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? चांगलं. भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला टॉस रिपोर्ट. टीम पतू पॅकर्स जताळी वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंजेस करूयात आणि कॉम बॉक्समध्ये जोडले जातील निशांतजी पडेल. चला पतू पॅकर्स दत्ताई या संघाने सर्वप्रथम तर टॉस जिंकला आणि डिसाईड केलं फील्ड इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता अष्टविनायक नायगाव संघाला. अगदी 5 मिनिटांमध्ये फ्लडलाईट्स ऑन होतील आणि लगेचच आपण पहिला मॅचला या दुसऱ्या दिवसातील सुरुवात करणार आहोत. ओम साई मूवीज लाईव्हच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होताना आपण पाहतो आणि
आपलं देखील सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अक्षय सी फूड प्रेझेंट नायगाव कुळीवाडा चषक 2026. अक्षयजी भोकाय आणि शशिकांतजी भोकाय साहेबांच्या स्वप्नवत स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर मागील 2 ते 3 महिन्यांपूर्वी एक स्वप्न पाहिलं होतं की नाईट फॉर्मॅट स्पर्धा या मैदानावरती रजनी क्रिकेट जिथे बाहेरच्या संघांना देखील प्राधान्य दिलं जाईल आणि विभागातील संघ देखील खेळतील. आणि खरं तर म्हणतात ना की तुम्ही जे बघता, तुम्ही जे विचार करता ते प्रत्यक्षितामध्ये उतरवणं तितकंच कठीण असतं आणि हे आज सिद्ध झालं आहे. कारण की कालचा सक्सेसफुल दिवस, कालचे ज्या पद्धतीने आपण सामने पाहिले, मी म्हणेन की ही स्पर्धा ज्या मेहनतीने रचली होती ती मेहनत आता रंग लावायला सुरुवात करते. कालच्या दिवसामध्ये आपण विशाल पाटील यांचा देखील आवाज ऐकला होता आणि आज पायगावचा आवाज निशांतजी पाटील देखील आपल्या समवेत जोडले गेलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल पहिल्या डावामध्ये आपण त्यांचा आवाज जरूर ऐकणार आहोत. टॉस कंप्लीट देखील झालाय. टॉस रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचलाय. पथू पॅकर्स दत्ताई टीम टॉस जिंकलाय, डिसाईड केलं फिल्डिंग. आज कैवल्यकडनं अपेक्षा भरपूर साऱ्या असतील कारण की टॉस बॉक्समध्ये देखील चर्चा केली होती की 2020 अँड 2021 कैवल्य पाटील आणि आता थोडा स्ट्रगल तो देखील करतोय. पण म्हणतात ना की एक डाऊनफॉल असतो, पण आज अपेक्षा करू की चांगला खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळेल. परंतु अष्टविनायक नायगाव घरच्या मैदानामध्ये जेव्हा खेळतील आणि म्हणतात ना की निशांत जेव्हा टीम घरच्या मैदानामध्ये असते त्यांचा बालेकिल्ल्यावरती लढत असते तेव्हा संघ जास्त अग्रेशनमध्ये खेळतो. त्यामुळे पहिलीच मॅच तुम्हाला चांगली रंगताना दिसेल. फ्लडलाईट्स अगदी थोड्याच वेळामध्ये ऑन होतील. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर येऊयात पुन्हा एकदा सामन्याकडे. चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2026 तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी रजनी. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या रजनीमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला पतू पॅकर्स, अंकुश स्मृती दत्ताली स्पोर्ट झूचंद्र आणि त्यांच्या विपक्षामध्ये याच विभागातील, याच गावातील संघ अष्टविनायक नायगाव संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकलाय पतू पॅकर्स दत्ताळी स्पोर्ट झूचंद्र या संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि अष्टविनायक नायगाव या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. 7 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत आणि तदनंतर जर पाहिलं तर सर्वचे सर्व सामने या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या फेरीतील 7 षटकांचे आपण कालच्या रजनीमध्ये देखील पाहिले. अप्रतिम सुरुवात या स्पर्धेची राहिली. कालच्या दिवसामध्ये दोन संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेत आणि आजच्या रजनीमध्ये देखील 2 संघ या स्पर्धेमध्ये सुपर 8च्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि आज कोणते 2 संघ असतील हे देखील पाहावं लागेल. खऱ्या अर्थानं आज वसई तालुका आणि या तालुक्यातील सर्व संघ खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना याच विभागातील 2 बलाढ्य संघ. एक संघ जर पाहिलं तर नायगाव पूर्व विभागातील पतू पॅकर्स, अंकुश स्मृती दत्ताळी स्पोर्ट झूचंद्र चांगल्या फॉर्मात असलेला संघ. आज पहिला सामना या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला फ्लड लाईट ऑन करायची आहे. लगेच आपण फ्लड लाईट ऑन करायची आणि सामन्याला आपण सुरुवात करतोय. भरपूर जास्त उशीर झालेला आहे कारण डे नाईटच्या स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन केलं, परंतु कालच्या दिवसामध्ये देखील जर पाहिलं तर नाईटच्या स्वरूपात आपण संघ खेळताना पाहायला मिळाले. कारण जरूर या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर डे नाईट असा उल्लेख केलाय, परंतु डेच्या माध्यमातून एकही सामना आतापर्यंत झालेला नाही आहे. आजही जर पाहिलं तर नाईटच्या माध्यमातून पहिला सामना या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहणार आहात. पंचाच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर रुपेश कोळी, दीपेश दिंडेकर, तदनंतर मिलिंद बावकर पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त नियोजन आयोजन
चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. लगेच फिल्डिंग सेटअप करा. पोतो पॅकर्स जातले स्पोर्ट दूधचंद्र या संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग स्वीकारली आहे. अष्टविनायक नायगाव या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केल्या पहिल्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये क्रीडा रसिकाची अलोट गर्दी या क्रीडांगणावरती आपण पाहिली. खूप जास्त प्रेम या स्पर्धेवरती या क्रीडा रसिकाने केलंय, कारण कालचा दिवस खूप चांगला होता आणि पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहिला. प्रमुख मान्यवरांची उपस्थिती, तदनंतर क्रीडा रसिक देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि बलाढ्य संघ कालच्या रजनीमध्ये देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले. आणि सुपर 8मध्ये दाखल होत असताना दोन बलाढ्य संघ, एका बाजूला जर पाहिलं तर घोडदेव संघ सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असलेले नाव आहे. खूप चांगल्या स्पर्धा ते जिंकत आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील सुपर 8मध्ये तो संघ दाखल झालाय. आणि तदनंतर वर्सोवा संघ देखील सुपर 8मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. हे दोन संघ सुपर 8मध्ये दाखल झालेत. आजच्या रजनीमध्ये देखील तब्बल 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील आणि कोणते दोन संघ सुपर 8मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील, अगदी जर पाहिलं तर येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. बॉल बॉल जुना आहे बॉल, इकडे नवीन बॉल आहे. अरे क्रुशियल मोमेंटला तो मॅचला आउट होतो यार. दोन सुपर 8 मध्ये दोन्ही. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. फिल्डिंग सेटअप करा आणि आमचे दोन पंच आपण देखील मैदानावरती दाखल व्हायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत.
अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2026 या स्पर्धेचे मुख्य आयोजक शशिकांतजी बोकाळे, अक्षयजी बोकाळे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचं खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम मेहनत विशालजी कोळी यांचा देखील नामोल्लेख करावा लागेल, कारण त्यांची देखील भरपूर जास्त मेहनत या स्पर्धेसाठी आणि अप्रतिम नियोजन आयोजन आतापर्यंत राहिले या स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या रजनीमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पतो पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या विपक्षामध्ये अष्टविनायक नायगाव संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकल्या पतो पॅकर्स जुचंद्र या संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. अष्टविनायक नायगाव संघ आज घरच्या मैदानावरती खेळतोय आणि आज खऱ्या अर्थानं बॅटिंग करायची. या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. एका बाजूला जर पाहिलं तर रितेश गंगीकर खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तदनंतर या संघामध्ये अनेक असे दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून नक्कीच चांगला खेळ आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु एका बाजूला पतू पॅकर जुचंद्र संघामध्ये कैवल्य पाटील या संघाचं नेतृत्व करतोय. तदनंतर निखिलजी पाटील, भूषणजी भोईर यांना देखील तुम्ही पाहणार आहात. दिग्गज संघ आहेत. कल्पेश भोईर देखील चांगल्या फॉर्मात आहे. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा कल्पेश भोईरने देखील गाजवली होती. चॅम्पियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून फायनलच्या मॅचमध्ये काय जबरदस्त फिनिशिंग टच त्याचा राहिला होता आणि तोच आत्मविश्वास या संघामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण एक संघ जर पाहिला तर नायगाव पूर्व विभागातील संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना तुम्ही पाहणार आहात. प्रथमेशजी भोईर साहेबांचा संघ आणि कन्हैया भोईर साहेबांचं खूप चांगलं मार्गदर्शन खऱ्या अर्थानं पतो पॅकर्स या टीमला सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्याच माध्यमातून संघ खेळताना अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये आपण नक्कीच पाहतोय. तर नक्कीच सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. अष्टविनायक नायगाव संघ आमचे दोन ऑफिशियल्स अंपायर आपण देखील मैदानावरती दाखल व्हायचं आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये रुपेश कोळी सरांना तुम्ही पाहणार आहात. तदनंतर दीपेशजी दिंडेकर, मिलिंदजी बावकर हे तीन पंचाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून या क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा होतात ना तेव्हा तेव्हा हे पंच आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती. आदरणीय सन्माननीय जयदीपजी घरत सर अर्थात चॉमी सरांना तुम्ही पाहताय. त्याचं नुकतंच आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. लेजंड क्रिकेटपटू खऱ्या अर्थाने दिग्गज खेळाडू आज खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तदनंतर आदरणीय सन्माननीय जितेंद्र देवरुकर सर देखील या ठिकाणी दाखल झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर आदरणीय सन्माननीय गणेशजी काकड सर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सर्वात दिग्गज मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण शशिकांत बोकाळे साहेबांची क्रीडा स्पर्धा आहे आणि शशिकांत बोकाळे साहेब देखील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून नक्कीच त्यांना पाहिलं गेलं. लेजंड क्रिकेटपटू मोठमोठे स्टारकास्ट या नायगाव विभागामध्ये कोणी आणले असेल ना तर त्यामध्ये जर पाहिलं तर शशिकांत बोकाळे सरांचा नक्कीच नामोल्लेख करावा लागेल आणि त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं आज इन्व्हाइट केले गेले आमचे अतिथी जयदीप घरत सर, स्वामी सरांना तुम्ही पाहताय. तदनंतर जितेंद्र देवरुकर सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर गणेशजी काकड सर. जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावरती स्पर्धा आपण पाहतो ना तेव्हा जितेंद्र
गणेशजी काकड सरांना आपण सातत्याने इथे पाहिले, आज देखील त्यांची उपस्थिती इथे पाहायला मिळते. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला लगेच सामन्याला सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे अष्टविनायक नायगाव संघाची. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण यायचे आमच्या समालोचन कक्षामध्ये. चला अष्टविनायक नायगाव संघाचा 12वे खेळाडू आपण देखील यायचा आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. जास्तीचा वेळ खर्च करू नका. 7 षटकांचा आपण सामना खेळवतोय. सुरुवातीची 5 षटकं 25 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहेत, कारण 6 षटकांचे सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळवतोय. त्यामुळे जास्तीचा वेळ नक्कीच खर्च गेला नाही पाहिजे. ही प्रामाणिक इच्छा आहे आयोजन कमिटीची. त्यामुळे प्लीज जास्तीचा वेळ खर्च करू नका. लगेच सामन्याला सुरुवात करा. आजच्या रजनीमधील पहिला सामना पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या विपक्षामध्ये अष्टविनायक नायगाव संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला योगेश कोळी आणि त्याच्या सोबतीला प्रशांत कुबडीकर हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला कैवल्य पाटील बंधू. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती कैवल्य पाटील या गोलंदाजाला तुम्ही पाहताय, संघाचा कॅप्टन. आणि सलामीची जोडी एका बाजूला योगेशला तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीला प्रशांत मैदानावरती दाखल झाला. पहिलाच बॉल थोडेसे बॅकफुटला गेले. बॅटचा पेस ओपन केला. पॉइंटला केवळ चेंडूला ढकललं. एका धावेसाठी परावर्तित केलं. व्हेरी फर्स्ट बॉल सिंगल आली या फलंदाज योगेशच्या बॅटमधून. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. थोडेसे बॅकफुटला गेले आणि चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं, कारण पहिला चेंडू फेस करत असताना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेतला आणि तदनंतर सिंगल मिळाली. पहिल्या चेंडूवरती योगेशच्या खात्यामध्ये 1 धाव. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. इथे बॅटचा पेस ओपन केला आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट जरूर झाला, परंतु फलंदाज व्यवस्थितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतेत की नाही. परंतु इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली. चांगली फिल्डिंग पॉईंट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. थोडीशी बॅकफुटला गेले. तिथून जर पाहिलं तर सिंगल घेण्याचा प्रयत्न प्रशांतनं केलाय, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली पॉइंटला. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच तुम्ही पाहू शकता. थोडेसे बॅकफुटला गेले आणि स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि आर्यन भोईर त्या ठिकाणी होते. आर्यनची फिल्डिंग लाजवाब. वा, जबरदस्त फिल्डिंग. डायरेक्ट हिट करत असताना इथे फलंदाज अडचणीमध्ये सापडलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये अष्टविनायक नायगाव या टीमला बसलाय. वा आर्यन, वा, काय फिल्डिंग केली. अप्रतिम फिल्डिंग पॉइंटला. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं युवराज सिंग फिल्डिंग करत असायचे, सुरेश रैना ज्या पद्धतीने फिल्डिंग करत असायचे, अगदी तशीच काही फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. अगदी वेगाने चेंडूवरती गेले. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. चांगला चेंडू होता, बॉडी लाईन चेंडू होता. फक्त बॅटचा पेस ओपन केला आणि तिथून जर पाहिलं तर पॉइंटला आर्यन बरोबर यष्टाचा वेध घेतला आणि डायरेक्ट हिट करत असताना पहिला धक्का या मॅचमध्ये अष्टविनायक नायगाव या टीमला बसलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना जबरदस्त फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. योगेश कोळी त्या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थानं धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेत असताना तो इथे बाद झाला.
चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आर्यन आज दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र पतू पॅकर्स या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं संधीचं सोनं आर्यनने केलंय. ज्या पद्धतीने त्याची फिल्डिंग पाहायला मिळाली, कमालीचा एफर्ट्स होता. नवीन फलंदाज सतीश मैदानावरती. हो, यावेळेस आडव्या बॅटनं गॅपमध्ये स्ट्रोक केलाय, परंतु स्क्वेअर रिजनला चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. फिल्डर आलेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली आहे. इथे फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आतापर्यंत पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाची राहिली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके खेळू देत नाहीये. केवळ पाटील बंधू चांगल्या लेंथवरती तो गोलंदाजी करतोय आणि इथेही चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. थोडीशी सरप्राईज झाले. फिल्डर मिड ऑनला चेंडूला केवळ ढकललाय. भूषण भोईर त्या ठिकाणी आहे. फिल्डिंग चांगली आहे भूषणच्या माध्यमातून. इथे देखील सिंगल कन्सिड केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. दबाव टाकलाय पहिल्या षटकामध्ये. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर व्हॅरिएशन आणि व्हरायटी कैवल्य पाटील यांच्या माध्यमातून या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिली आहे. चांगल्या धाटणीची तो गोलंदाजी करतोय. हा प्रॅकर होता पूल करण्याचा प्रयत्न. इथेही जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळालाय. स्वतःवरती निराश आहे सतीश, कारण इथून जर पाहिलं तर पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मोठ्या फटक्यामध्ये खऱ्या अर्थानं कन्वर्ट करू शकलेले नाही आहे. त्यानंतर त्यांची निराशा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आणि ते आणखीन एक डॉट बॉल कैवल्य पाटील बंधूच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. अप्रतिम गोलंदाजी करतायत. वैविध्यपूर्ण विविधता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे मोठा फटका, पिकअप शॉट आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सतीश कोळीच्या बॅटमधून आलाय षटकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. थोडीशी शापर क्रॉस झाल्याने तिथून जर पाहिला तर अप्रतिम पिकअप शॉट पाहायला मिळाला. स्लॉगिटचा फटका होता आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सतीश कोळी अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी जाणला जातो आणि तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून मागील चेंडूवरती चेंडू डॉट आला आणि तदनंतर त्याची निराशा स्पष्ट आपल्याला दिसली. परंतु तदनंतर काय जबरदस्त कमबॅक करणारा षटकार फलंदाज सतीश कोळीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत स्कोर कार्ड वरती अष्टविनायक नायगाव या संघाने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा बनवल्यात आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. कैवल्य पाटीलचं देखील चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली, परंतु शेवटचा बॉल लेंथ खराब होती, लाईनी खराब होती आणि त्याचमुळेच की काय मोठा फटका सतीश कोळीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती निखिल पाटील या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. दत्ताळीचा वंडर बॉय आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर चांगल्या फॉर्मात असलेला हा गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आणि खऱ्या अर्थानं अनेक वेळा खूप चांगल्या पद्धतीनं स्पर्धा या गोलंदाजाने गाजवल्यात. या स्पर्धेमध्ये देखील महत्वाचं षटक तो हाताळतोय. यावेळेस समोरच्या दिशेने लॉप केलाय. लॉंगरला फिल्डर आहे त्या ठिकाणी, मिस्टेक होणार नाही. रवी वाघमारे सेफ हँड आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल. आणखीन एक फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. अप्रतिम लॉफ्टे स्ट्रोक होता, परंतु लॉंग ऑनला कमालीचा झेल पाहायला मिळाला. अप्रतिम खऱ्या अर्थानं स्ट्रोक पाहायला मिळाला. फोटोजेनिक स्ट्रोक होता. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला. ऑन दी ऑफ खेळले होते, परंतु रवी वाघमारे अप्रतिम झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पहिला धक्का या मॅचमध्ये अष्टविनायक नायगाव संघाला. प्रशांत कुबडेकरने देखील निराश केलं, तो देखील लवकर बाद झालाय. 3 चेंडूचा त्याने सामना केला. 1 धाव त्याच्या बॅटमधून. नवीन फलंदाज मैदानावरती तेजस जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून सतीश कोळी चांगली बॅटिंग करतोय, परंतु इथून भागीदारी हवी आहे. 6 षटकांचा सामना आहे आणि 6 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने भागीदारी करावीच लागेल. परंतु आतापर्यंत 2 धक्के या मॅचमध्ये पतू पॅकर्स दत्ताळी या संघाने दिलेले आहेत अष्टविनायक नायगावला आणि इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. निखिल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
यावेळेस देखील फक्त डिफेन्सिव्हरित्या कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकलून दिलाय. कल्पेश भोईर आहे तिथे, चांगली फिल्डिंग. इथे सिंगल कन्सिड केली जाईल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. निखिल पाटील देखील रंगात आलेत. या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली आणि तदनंतर जर पाहिलं तर चांगल्या लेंथ वरती चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास भाग पडलं होतं या गोलंदाजाने. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा षटकार फलंदाज सतीश कोळीच्या बॅट मधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय विनोद जिकिनी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थानं कल्याण टिलक चौकचे खऱ्या अर्थानं त्यांना आपण सातत्यानं पाहिल्या खेळत असताना. विनोद जिकिनी आणि साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. इथेही चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये गॅप मध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सतीश कोळीच्या बॅट मधून. आणखीन एक धमाकेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. सर्कलला भेदणारा फटका होता आणि पंचांच्या माध्यमातून नो बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. परंतु सतीश कोळी काय बॅटिंग करतोय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. सर्कलला भेदणारा फटका होता. ओरपी चेंडू होता. थोडेसे पुढे आले, फ्रंट फुटला आले आणि तदनंतर ड्राईव्ह करत असताना अप्रतिम फोटोजेनिक स्ट्रोक इथेही पाहायला मिळतो फलंदाज सतीश कोळीच्या बॅटमधून. आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन 4 धावा या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 21 धावा. नो बॉल निखिल पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ओ स्टेपचा नो बॉल होता. फ्रीटचा बॉल असेल. गोलंदाज पुन्हा एकदा कमी गतीने चेंडू टाकला. लवकर लाईन पिक केली. आणखीन एक मोठा फटका. सतीश कोळी ऑन फायर. आणखीन एक धमाकेदार षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. सतीश कोळी अप्रतिम स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थोडेसे बॅकफुटला गेले आणि तिथून चेंडूला डिग आउट केलं. जबरदस्त बॉटम एंडचा वापर करत असताना आणखीन एक भव्य षटकार सतीशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 27 धावा. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपल्याकडे होता इथे बॅकफुटला गेले. थर्ड मॅन रिजनला फिल्डर आहे. शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी रिले फिल्डिंग पाहायला मिळाली. आर्यन देखील पोहोचले होते. इथे सिंगल कन्सिड केली जाईल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले ते 19 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये देखील खर्च केल्यात आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. कारण या षटकामध्ये आतापर्यंत निखिलने 19 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आणि तदनंतर धावा आले त्या षटकामध्ये. हो वेगवान चेंडू होता परंतु दिशाहीन बॉल. इथे आणखीन एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा कैवल्य पाटीलने खर्च केल्या. निखिलच्या या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर कमी गतीने चेंडू टाकलाय. बॅकफुटला गेले. पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. चपराक मारली आहे. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला गेले आणि तिथून पुल करत असताना कमालीचा स्ट्रोक तेजसच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. भरपूर जास्त बॅकफुटला गेले आणि तिथून पुल करत असताना या मॅच मध्ये भव्य षटकार तेजसच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला.
अप्रतिम फलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. तब्बल 26 धावा निखिल पाटीलने खर्च केल्यात. आतापर्यंत 2 षटकामध्ये 35 धावा अष्टविनायक नायगाव या संघाने बनवल्या. त्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 9 धावा बनल्या, परंतु या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात तब्बल 26 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 35 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली सुरुवात अष्टविनायक नायगाव संघाच्या माध्यमातून. सतीश कोळीने आतापर्यंत 7 चेंडूचा सामना केलाय, 24 धावांवरती तो खेळतोय. तेजसच्या बॅटमधून देखील 7 धावा आतापर्यंत या मॅच मध्ये. अप्रतिम सुरुवात आहे. अष्टविनायक नायगाव संघ जेव्हा जेव्हा आपल्या क्रीडांगणावरती खेळतो ना तेव्हा तेव्हा चांगली कामगिरी या संघाने सातत्याने केलेली आहे. आणि याही स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये खेळत असताना बॅटिंग करत असताना फ्लाइंग स्टार्ट या संघाला मिळाली आहे. आणि त्यामध्ये सतीश कोळीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने बॅटमधून षटकार आणि चौकारांची सरबत्ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. चेक दरम्यान प्रेक्षकांकरिता पारितोषिक आहे अक्षय जिबोका यांच्या माध्यमातून. हायवा कॅच मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी कॅच पकडा. काल 200 होतं, आज 300 झालं आहे. म्हटलं होतं ना काही फायनलपर्यंत 500 होतील. त्यामुळे प्रेक्षकांनी बाहेर कॅच पकडा 300 रुपये आणि त्याचबरोबर लगातार 3 सिक्सर आणि लगातार 3 विकेट 1000 रुपये. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती दिवेश पाटील. आणखीन एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल जर पाहिला तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईट बॉल. खराब लेन पाहायला मिळाली, लाईनही खराब होती आणि दिशाने पाहायला मिळाल्या दिवेशच्या माध्यमातून. ते सिंगल मिळाली आहे. या सिंगलच्या मदतीने संघाची धाव स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. ती आतापर्यंत 36 धावा. दिवेश पाटील राऊंड विकेट. पुन्हा एकदा इथे खोलात टाकला, चॉप करण्याचा प्रयत्न. पॉईंटला कल्पेश आहे, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आहे. कल्पेशच्या माध्यमातून इथेही सिंगल कन्सिडर केली जाईल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 धावा. सतीश कोळीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, ज्या पद्धतीने चेंडू टाकला जातो त्याच पद्धतीने त्याने आतापर्यंत फटके सजवले. त्या मॅचमध्ये मेरिटवरती तो बॅटिंग करतोय. षटकार चौकार आणि जेव्हा जेव्हा चांगला चेंडू टाकलाय ना तेव्हा सन्मान देखील या फलंदाजाने केलाय. गोलंदाज तयार. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, बॅटचा फेस ओपन केलाय परंतु शॉट थर्डला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. भूषण आहे त्या ठिकाणी, चेंडूला स्टॉप केलाय. इथेही सिंगल मिळेल. सिंगल डबल्स घेतल्या जात आहेत आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मोठा फटका देखील या मॅचमध्ये आपण फलंदाजाच्या बॅटमधून पाहिला. परंतु कमबॅक या षटकामध्ये करावं लागेल दिवेश पाटीलला, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 35 धावा स्कोर कार्डवरती बनल्यात. आणि इथून पतो पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघासाठी कमबॅक हवाय आणि तो कमबॅक करून देण्याचा प्रयत्न दिवेश पाटील या गोलंदाजाला करावाच लागेल या मॅचमध्ये. कमी गतीने चेंडू होता, फुल टॉस होता. इथे जर पाहिलं तर स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर एक रिजनला फिल्डर आहे डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे, चेंडूची फेकी चांगली केली आहे परंतु चुकीच्या दिशेने चेंडूची फेकी. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 40 धावा. चांगली रनिंग बिटवीन विकेट सतीश कोळी आणि तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेसाठी सतीशने कॉल केला आणि अप्रतिम 2 धावा आतापर्यंत या षटकामध्ये बनल्यात. कारण मागील चेंडूवरती जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाल्या आणि आतापर्यंत 40 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दिवेश. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. निखिल पाटील आहे त्या ठिकाणी आणि त्याने टिपलाय कमालीचा झेल. महत्वाची विकेट या मॅच मध्ये. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला गेले, डिग आउट करण्याचा प्रयत्न आणि तिथून स्लॉग हिट करायचा होता, समोरच्या दिशेने लॉब करायचा होता आणि तिथून जर पाहिलं तर फटका फसला होता लॉंग ऑनला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर निखिल पाटील होते आणि त्याच्या माध्यमातून हा कमालीचा झेल पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर शबल क्रॉस झाले होते फलंदाज सतीश कोळी आणि त्याचा तो फटका फसत असताना उपयुक्त 27 धावा या मॅचमध्ये सतीश कोळीने केल्यात. अप्रतिम बॅटिंग त्याने केली. अधिराज्य गाजवलं सुरुवातीच्या षटकांमध्ये. इथेही मोठा फटका केल्याचा प्रयत्न दिव्यच्या विरोधात त्यांनी केला आणि त्याचा तो फटका फसलाय. आणखीन एक धक्का. ज्या विकेटची आवश्यकता होती ना दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाला, पतू पॅकरच्या टीमला, ती विकेट मिळवून दिली आहे दिवेश पाटीलला. वा दिवेश वा.
जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. दबाव होता या गोलंदाजावरती आणि दबावामध्ये कशी गोलंदाजी करावी ना हे दिवेश पाटीलला ठाऊक आहे आणि त्याच अनुषंगाने त्याने या मॅचमध्ये गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी. सतीश कोहलीची महत्वाची विकेट, कारण तो धोकादायक बनत होता या मॅचमध्ये. षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला बाद करणं गरजेचं होतं आणि तेच कार्य या मॅचमध्ये दिवेश पाटीलने केलं आहे आणि त्याला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना निलेश हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. कमी गतीने चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, चांगला बॉटम हेडचा वापर केला. स्क्वेअर रिजनला वेगाने छत्रकचे चेंडू वरती आले. सेकंडचा कॉल केला जाईल, परंतु इथे धावाची संधी आहे. चेंडूची फेकी खराब राहिली आणि तिथून जर पाहिलं तर फक्त इथे सिंगल मिळेल. धावाची संधी होती. व्यवस्थितरित्या चेंडूची फेकी नक्कीच पाहायला मिळाली असती तर नक्कीच या ठिकाणी विकेटही पाहायला मिळाली असती, परंतु इथे सिंगल कन्सीड झाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. 41 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. या षटकामध्ये कमबॅक केलाय दिवेश पाटीलनं असंच म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत 6 धावा या षटकामध्ये या पठ्ठ्याने खर्च केल्यात. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. गोलंदाज दिवेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. पुढे खेळण्यासाठी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वा जबरदस्त चेंडू. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. वा दिवेश वा, जबरदस्त कमबॅक. संघ अडकला होता आणि इथून संघाला सावरणं फार गरजेचं होतं आणि ते कार्य दिवेश पाटीलनं या डावामध्ये केलं. या तिसऱ्या षटकामध्ये केवळ फक्त 6 धावा त्याने खर्च केला. डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढे आले होते खेळण्यासाठी तेजस आणि तदनंतर जर पाहिलं चांगल्या लेंथवरती या चेंडू पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाचा इथे आतापर्यंत खेळ संपला. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत आणि तिथून जर पाहिलं तर पुढे आले खेळण्यासाठी. तदनंतर वाईड लाईनच्या अगदी बरोबर हा चेंडू टाकलाय आणि तिथून जर पाहिलं तर परिपूर्ण बीट केलाय फलंदाज तेजसला. आणि 3 षटकांचे ते खेळ संपत असताना आतापर्यंत अष्टविनायक नायगाव या संघाने स्कोर कार्डवरती धावा बनवल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा आतापर्यंत या मॅचमध्ये. षटक क्रमांक 14 गोलंदाज कैवल्य पाटील. यावेळेस देखील खोलवटापर्यंत चेंडू आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निलेश संघर्ष करतो या मॅच मध्ये. आतापर्यंत 2 चेंडूचा त्याने सामना केलाय. ती जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी खोलात टाकला होता. वेगवान चेंडू होता, वेगात टाकलाय गोलंदाज कैवल्य पाटील. पहिलं षटक अप्रतिम होतं, फक्त 9 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेस देखील बॉडी लाईन चेंडू आहे. पुल करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे राहील का, परंतु नाही. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 42 धावा. ॲक्शन रिप्ले आपण पाहिलं. बॉडी लाईन चेंडू होता आणि तिथून जर पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न निलेशने केला. निलेश संघर्ष करतो या मॅचमध्ये. ज्या पद्धतीने सतीश कोहली बॅटिंग करत होता, धावा खोऱ्याने येत होत्या, परंतु सतीश कोहलीची विकेट आणि तदनंतर धावा या मॅचमध्ये थांबल्यात. अप्रतिम कामगिरी केली. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. हा प्रकार इथे पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज फ्लँक स्लिप मध्ये चांगला प्रयत्न राहिला. झेल घेण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु इथे कॅच ड्रॉप आणि इथे सिंगल मिळेल. काय कमबॅक आहे, जबरदस्त कमबॅक. दिवेशने या मॅच मध्ये कमबॅक करून दिल्या आणि या षटकामध्ये कैवल्य पाटील मोठे फटके खेळू देत नाही आहे. चांगल्या लेंथवरती तो गोलंदाजी करतो. ॲक्शन रिप्ले आपण पाहिलं. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला हितेशच्या माध्यमातून, परंतु झेल पकडू शकलेले नाही आहेत. इथे सिंगल मिळाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे जर पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने निखिल पाटील. मिडॉनला आले. सेकंडचा कॉल. चेंडूची फेकी चांगल्या दिशेने केली, परंतु धावाची संधी होती. टायमिंग खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर व्यवस्थित करू शकले नव्हते या फटक्यावरती. सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचलेली आहे ती 44 धावा. मागील 10 चेंडूचा जर आपण विचार केला ना तर 10 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. ज्या पद्धतीने कमबॅक पाहायला मिळालाय पोतो पॅकर्स या टीमचा. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि ते समोर सापडलाय पायचीच्या स्वरूपात. तेजस्वी विकेट. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद.
ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता. ज्या पद्धतीने जर पाहिला तर खोलवर टप्प्याने चेंडू होता फ्लिक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तेजसने केला होता. बरोबर अगदी यष्टांच्या समोर फ्लिक करण्याचा प्रयत्न. प्लम LB डब्ल्यू स्वरूपाचा हा फलंदाजी ते बाद झालेला आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. अप्रतिम कमबॅक राहिला कैवल्य पाटीलचा या षटकामध्ये देखील आतापर्यंत त्याने 3 धावा खर्च केल्यात. फ्लिक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तेजसने केला आणि परिपूर्ण बीट्स आले पायटीच्या स्वरूपात. इथे मोठी विकेट, कारण तेजसच्या बॅटमधून देखील आपण षटकार पाहिला होता या मॅचमध्ये, तो देखील माघारी परतला. नवीन फलंदाज योगेश मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लागली त्या ठिकाणी. फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर होते, त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाच्या 4 धावा. करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर नव्हते त्या ठिकाणी. हितेंद्र भोईर पाटील आपण पाहिलं यष्टांच्या मागे चेंडूला अडवू शकले नव्हते, परंतु इथे नशिबाच्या 4 धावा. योगेशच्या खात्यामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 48 धावा. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना अष्टविनायक नायगाव या संघाने आतापर्यंत चांगली सुरुवात या मॅचमध्ये केली आहे असंच म्हणावं लागेल, कारण 4 षटकामध्ये आतापर्यंत 48 धावा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. हा षटक देखील भरपूर महत्त्वाचा असेल. दिवेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कैवल्य पाटीलने आतापर्यंत 2 षटकं हाताळली आहेत. 16 धावा त्याने खर्च केले. एक महत्त्वाची विकेट आणि तिथून जर पाहिलं तर कमबॅक करणारं षटक त्याचं राहिलं होतं. षटक क्रमांक 5 दिवेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला योगेश वर्लीकर नव्यानेच मैदानावरती तो दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून 4 धावा आतापर्यंत या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. इथे मोठा फटका करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. मिड विकेट रिजनला फिल्डर आहे. डीप मध्ये फिल्डिंग चांगली आहे. सेकंडचा कॉल केला रवी वाघमारे. चांगली फिल्डिंग, परंतु गॅदर करत असताना दिवेश पाटील कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेत आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे त्या 50 धावा. संघाचं अर्धशतक. आतापर्यंत चांगली धावसंख्या अष्टविनायक नायगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली सुरुवात त्या संघाने केली आहे, परंतु ज्या पद्धतीने दिवेश पाटील गोलंदाजी करतोय आणि त्याच्या विरोधात मोठे फटके खेळणं फलंदाजांसाठी थोडंसं कठीण होऊन राहिलंय. चांगल्या लेंथवरती गोलंदाजी वेगाचा देखील तो वापर करतोय. अप्रतिम गोलंदाजी. दिवेश पाटील पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो, खोल आत टाकलाय. वा दिवेश वा. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर लेनचा चेंडू होता. इथे चॉप करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि फ्लाइंग स्लीप मध्ये चांगलं वर्क पाहायला मिळालं. इथे सिंगल कन्सिडर केली जाईल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 51 धावा. ॲक्शन रिप्ले आपण पाहिलं होतं. ज्या पद्धतीनं जर पाहिलं तर चॉप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी योगेशने केला. स्वतःवरती निराश योगेश दिसला, परंतु इथे सिंगल मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा. इथे बॅटची लिडिंग एज आणि टेकन. यष्टांच्या मागे कमालीचा झेल इथे पाहायला मिळाला. विकेट सेटअप झाली होती. ज्या पद्धतीने दबाव निर्माण केला होता दिवेश पाटीलनं, नक्कीच या ठिकाणावरून विकेट येईल असं वाटत होतं आणि ती विकेट मिळाली. योगेशला बाद केल्या. शरीरापासून दूर खेळले होते. बॅटची भरपूर मोठी एज आणि यष्टांच्या मागे हितेंद्र भोईर पातीच्या माध्यमातून हा कमालीचा झेल पाहायला मिळाला. अप्रतिम झेल होता. कौतुक करावं लागेल हितेंद्रचं. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद.
ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न हार्दिकने केला. या ठिकाणी पूर्णपणे लाईन मिस केली. व्हेरी फर्स्ट बॉल तो फेस करत असताना इथे आविष्काराचा फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फटके आपण सातत्याने फलंदाजाने खेळताना पाहतो. तसाच काही प्रयत्न या ठिकाणी हार्दिकने केला. वेगात टाकला होता आणि वेगामध्ये बीट्स आले. आणखीन एक विकेट या मॅचमध्ये नवीन फलंदाज रोशन मैदानावरती दाखल झाल्या. परंतु दिवेशनं काय गोलंदाजी केली आहे आतापर्यंत, घातक आणि बेदक गोलंदाजी त्याची राहिली आहे. या मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी तो करतोय. ज्या पद्धतीने संघाला गरज होती आणि तशाच पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत या मॅचमध्ये दिवेश पाटीलने केलंय. कमबॅक करून दिले आपल्या टीमला. कमबॅक इज अ बेटर दॅन इज अ सेट बॅक असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं तो कमबॅक या मॅचमध्ये दिवेश पाटीलनं करून दिलाय. सचिन जय यांचं देखील आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजन कमिटीमध्ये देखील ते आहेत आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं आयोजन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आहे स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दिवेश. हॅट्रिक बॉल, इथे विकेट मिळेल का? हो हो, चांगला चेंडू होता, हॅट्रिक बॉल होता आणि इथून जर पाहिलं तर अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. बाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 52 धावा. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. दिवेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. इथेही फलंदाज अडचणीमध्ये सापडला होता. खोलवट टप्प्याचा चेंडू होता आणि परिपूर्ण बीट्स आली. यष्टिरक्षक देखील आणि बॅटरी आणि ते बाईच्या स्वरूपात सिंगल मिळाली आहे आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत 52 धावा. या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी दिवेश पाटीलनं आतापर्यंत जर केलेली आहे या मॅचमध्ये. राऊंड विकेट, हो खोलात टाकलाय. बॉटमहँडचा चांगला वापर, फ्लिक करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डर आहे कविला पाटील. फिल्डिंग चांगली आहे परंतु वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाने केलाय. इथे 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 54 धावा. सिंगल डबल्स येत आहेत. मोठा फटका मागील काही षटकामध्ये जर पाहिला ना तर आलेला नाही. दबाव निर्माण झालाय बॅटरवरती आणि तो दबाव याही षटकामध्ये पाहायला मिळाला. परंतु दिवेश पाटील या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या डावामध्ये या पठ्ठ्याने 2 षटकं हाताळली आहेत आणि फक्त 11 धावा खर्च केल्या आहेत आणि महत्वाच्या 3 विकेट या मॅच मध्ये दिवेश पाटीलने घेतल्यात. वा दिवेश वा, जबरदस्त कामगिरी. कमबॅक करणारी गोलंदाजी. कैवल्य पाटीलनं आतापर्यंत 2 षटकं हाताळली आहेत. 16 धावा त्याने खर्च केल्या. एक महत्वाची विकेट. देखील पाटील थोडेसे मागणे राहिले. तब्बल 26 धावा त्याने खर्च केल्यात परंतु दिवेश पाटील तब्बल 2 षटकं, 11 धावा आणि महत्वाच्या 3 विकेट या गोलंदाजांनी या मॅच मध्ये घेतल्या. स्लॉगवरचं षटक, निर्णायक षटक. बॉलिंग ट्रॅक वरती रवी डबला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि इथून जर पाहिलं तर याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु एका बाजूला रोशन मैदानावरती दाखल झाला. या परिस्थितीमध्ये मोठे फटके कसे खेळावे, या परिस्थितीमध्ये बॅटिंग कशी करावी रोशनला देखील ठाऊक आहे आणि तोच मैदानावरती दाखल झाला. या डावामधील शेवटचे 6 चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती रवी डबला. राऊंड विकेट, कोला टाकला. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निखिल पाटील डाऊन द बॉल. आणखीन एक झेल टिपलाय निखिल पाटील. आणखीन एक विकेट या मॅच मध्ये. रोशन निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी रोशनने केला आणि रोशनचा फटका फसला. रवी डबल्याचं देखील कौतुक करावं लागेल. व्हेरी फर्स्ट बॉल त्यांनी विकेट मिळवली आहे. जो मागील काही षटकामध्ये दबाव निर्माण झाला होता ना तोही दबाव या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. रवीच्या माध्यमातून ती विकेट मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट मिळवली. रोशनला बाद केलं. मोठा फटका खेळण्याचा औदार्य या मॅच मध्ये रोशनने केलाय आणि त्याचा फटका फसला. आणखीन एक विकेट. आतापर्यंत 7 विकेट या मॅच मध्ये अष्टविनायक नायगाव संघाने गमावल्यात आणि 54 धावा आतापर्यंत या मॅच मध्ये बनवल्यात. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आणि पहिल्या चेंडूवरती दबाव गोलंदाजांनी निर्माण केलाय. रवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. फक्त चेंडूला डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. इथे सिंगल मिळेल लेगबाईच्या स्वरूपात आणि या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 55 धावा. पंचांची देखील जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिल्या.
रुपेश कोई पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर दीपेश दिंडेकड अप्रतिम पंचाची भूमिका या स्पर्धेमध्ये राहिली आहे आणि पंचाची भूमिका फार महत्त्वाची असते या क्रीडा स्पर्धेमध्ये, कारण पंचांचा निर्णय अचूक येणं फार गरजेचं आहे आणि आतापर्यंत खूप चांगली कामगिरी या दोन्ही पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे। इथे मोठा फटका समोरच्या दिशेने लॉब करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डाऊन द बॉल रवी वाघमारे आणि त्याच्या माध्यमातून आणखीन एक चांगला झेल, फलंदाज बाद। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 55 धावा आणि आतापर्यंत विकेट 8 विकेट आतापर्यंत या मॅच मध्ये आणि या 55 धावा बनवल्यात अष्टविनायक नायगाव संघाने। अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे, रवी डवला देखील या षटकामध्ये इम्प्रेस करतोय। राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना आणखीन एक विकेट त्यांनी मिळवली आहे। फिल्डिंग चांगली राहिली आहे पतो पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची, ज्या पद्धतीने आउटफील्डमध्ये झेल घेतले गेलेत, ज्या पद्धतीने धावा थांबवल्यात। धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची फिल्डिंग, धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची गोलंदाजी आणि मागील काही 4 षटकामध्ये जर पाहिलं ना तर या दोन्ही क्षेत्रामध्ये अप्रतिम कामगिरी पतो पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने या मॅचमध्ये केली आहे। सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 35 धावा आणि तदनंतर दिवेश पाटीलने केलेला कमबॅक या मॅचमध्ये भरपूर काही सांगून केलंय आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक विकेट या मॅचमध्ये पाहायला मिळाली। या षटकामध्ये आतापर्यंत 8 विकेट। नवीन फलंदाज रितेश गंगीकर मैदानावरती दाखल झालाय। मोठे फटके खेळण्यासाठी रितेश गंगीकर जाणला जातो आणि तोच फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये। आणखीन जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। स्कोर कार्ड वरती 55 धावा बनल्यात। बॉलिंग ट्रॅक वरती रवी डवला राऊंड विकेट। आतापर्यंत या षटकामध्ये लेग बायच्या स्वरूपात त्यांनी 1 विकेट खर्च केली आहे। गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर। इथे फुलटा चेंडू होता, आडव्या बाटनं हिट करण्याचा प्रयत्न, परंतु निखिल पाटील त्या ठिकाणी आहेत आणि निखिलला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी 4-4-4 चौकार। लागलाय परंतु फिल्डर आहे फाईन लेगला, इथे कॅच ड्रॉप। हो स्लॉपी वर्क मागील 2 चेंडूवरती स्लॉपी वर्क पाहायला मिळालाय। इथेही झेल सुटलाय, इथे सिंगल मिळेल। या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 60 धावा। ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं, हितेंद्र भोईर पातीसाठी हा सोपा झेल होता, कॅज्युअली गेले आणि तिथून जर पाहिलं तर त्यांचा इथे त्यांच्या हातातून चेंडू निसटला, अगदी सोपा झेल होता आणि तिथून सिंगल कन्सीड झाली। 60 धावा स्कोर कार्ड वरती। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती रवी डवला राऊंड विकेट। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य साडिया, रुबी कट फाईन लेगला फिल्डर आहे आणि तिथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा मिसफिल्डिंग पाहायला मिळाली। इथेही 2 धावा आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 62 धावा आणि 63 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघासमोर ठेवलेला आहे। काय जबरदस्त कमबॅक। सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 35 धावा आणि तदनंतर दिवेश पाटीलच्या माध्यमातून आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला। 2 षटकं हाताळली, 3 विकेट घेतल्या, 11 धावा त्याने खर्च केल्या आणि रवी डवलाने देखील शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली। 7 धावा त्यांनी खर्च केल्या, 2 विकेट। निखिल पाटीलने तब्बल 26 धावा खर्च केल्या, एक महत्त्वाची विकेट त्याच्या खात्यामध्ये देखील राहिली। केवळ पाटीलने 2 षटकं हाताळली, 16 धावा त्याने खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवली आहे। योगेश कोई 1 धाव त्यांनी बनवली, प्रशांतच्या बॅटमधून देखील 1 धाव, परंतु सतीश कोई वा अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली। 10 चेंडूचा सामना केला, तब्बल 27 धावा या पठ्ठ्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तदनंतर तेजसच्या बॅटमधून 9 धावा, निलेशच्या बॅटमधून 8 धावा, योगेशच्या बॅटमधून 4 धावा आणि तदनंतर हार्दिक शून्यावरती बाद झाला, रोशनी शून्यावरती बाद झाला, आदित्यने 2 धावा बनवल्या आणि रितेशच्या बॅटमधून उपयुक्त 5 धावा देखील पाहायला मिळाल्या। तब्बल 62 धावा आणि 63 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय।
अष्टविनायक नायगाव या संघाने. चला दोन्ही संघाचे कॅप्टन NCC नारंगी आणि आयवन वसई चला NCC नारंगी आणि आयवन वसई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या टॉस करण्यासाठी, कारण आपण 6-6 षटकांचे सामने या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतोय. त्यामुळे वेळेचं नियोजन नक्कीच करा, कारण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 6-6 षटकांचे सामने भरपूर कमी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत आपण सर्वचे सर्व सामने 6-6 षटकांचे खेळवतोय. त्यामुळे वेळेवरती संघांनी पोचावं. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय जयदीप घरत सर आहेत आणि त्यांचा स्वागतीने सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शशिकांतजी भोकाले साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागतीने सन्मान जयदीपजी चॉमी सरांचा या ठिकाणी स्वागतीने सन्मान केला जातोय. एक लेजंड क्रिकेटपटू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं अप्रतिम कार्य त्यांचं राहिलं आहे आणि चॉमी सर या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांचा नक्कीच या ठिकाणी स्वागतीने सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा स्वागतीने सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शशिकांतजी बोकाले साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागतीने सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र माई शुभ देणारी श्वाळ खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. स्वागतीने सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आम्ही आपले आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय विनोद किनी सर देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागतीने सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक शशिकांतजी बोकाळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण आज स्वागतीने सन्मान करायचा आहे. विनोदजी किणी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. टिळक चौक कल्याण ते खऱ्या अर्थाने दाखल झाले आहेत आणि त्यांचा स्वागतीने सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात या ठिकाणी आणि आपला नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. विनोदजी किनी सरांना तुम्ही पाहता महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी हॅलो चेक
जितेंद्र देवरुकर सरांचं देखील स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी पुन्हा एकदा शशिकांतजी बोकाळे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जितेंद्र देवरुकर साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. राकेशजी कोळी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला गेला जितेंद्र देवरुकर सरांचा. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती जुल्फिकर शेख सरांना देखील आपण तुम्ही पाहताय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच आपण टॉस करणार आहोत, परंतु जाऊया ऑन गोईंग मॅच कडे आणि तदनंतर आपण लगेच टॉस करतोय. आदरणीय सन्माननीय जुल्फिकर शेख साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य शशिकांतजी बोकाळे साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. सर्व दिग्गज क्रिकेटपटू या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या जुल्फिकर शेख सरांना तुम्ही पाहताय आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. चेक. हॅलो हॅलो चेक. वेलकम बॅक मंडळी, नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण अक्षय सी फूड प्रेझेंट नायगाव कोलीवाडा चषक अनुभवत आहोत आणि चालू असलेली मॅच जर बघितलं गेलं तर आपण पाहतोय एका बाजूने अष्टविनायक नायगाव टीम, पतू पॅकर्स दत्ताई, या दोन संघांमध्ये आपण सध्या मॅच रंगताना पाहतोय. आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर टोटल टार्गेट सेट केलंय 63 धाव्यांचा आणि ते पाठलाग करत असताना त्या फलकावरती आतापर्यंत 3 बॉल फेकून झालेत. एक सिक्सर, चौका, डॉट आणि एक नो बॉल आलाय. त्यामुळे आता येणारा फ्रीडचा बॉल आहे. रोशन अष्टविनायक नायगाव संघाकडनं फ्रंटलाईन गोलंदाज बॉलिंगवरती तयार आणि समोर आहे कॅप्टन कैवल्य पाटील. हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे, परंतु फ्रीडचा बॉल आहे, तितका फायदा नाही होणार. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल मिळतीये. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय गणेशजी काकड साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे मुख्य आयोजक शशिकांतजी बोकाळे साहेबांना विनंती करतोय की आपण गणेशजी काकड सरांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक दिग्गज क्रिकेटपटू, लेजंड क्रिकेटपटू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. 40+ माध्यमातून देखील ती खेळत असतात आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र मायचूप देणारी शॉल आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन गणेशजी काकड सरांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. दरम्यान चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने दहा फलक आपण जर बघितलं गेलं, ऍक्शन रिप्ले पहा, शफल केलं आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड ऑफ दी स्कोअर लेगला अगदी वळण दिलं बॉडीला आणि पॉवर प्लेचा बरोबर फायदा उचलतात. पण एका गोष्टीचा विचार केला तर सचिन पाटील 63चं आव्हान आहे, परंतु मी म्हणेन की पहिल्या 2 षटकांमध्ये जर 35+ धावा आलेल्या, त्यानंतर स्कोर कुठेतरी थांबला गेला. असं वाटतं की सतीश माघारी परतल्यानंतर स्कोरबोर्डवरती कुठेतरी धाव्यांचा वेग कमी झाला आणि ज्या पद्धतीने स्टार्ट होता मला तर असं वाटत होतं की 80+ स्कोर हवा होता, परंतु आता 63चा पाठलाग चालू आहे. 17 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल हवेमध्ये आहे, मिड विकेटला, फिल्डर नाही आहेत तिकडे आणि त्यानंतर बरोबर गॅप मधनं बॉल निघून जातोय, सीमा पार येतोय, आणखी एक चौकार. प्रेक्षकांकरिता सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे कॅच पकडा आणि 300 रुपयाचं कॅश प्राइज कमवा. सो इकडे येणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना देखील संधी निर्माण होते. लगातार 3 सिक्सर 1000, लगातार 3 विकेट तेव्हा देखील 1000. अक्षयजी बोकाळे साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. रिव्ह्यू
21 धावा आहेत फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये 21 धावा. सो पलटवार जर बघितला गेला तर जशी सुरुवात पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली, पॉवर प्ले चांगला एक्झिक्यूट केलं होतं आणि इकडे देखील तेच पाहायला मिळतं निशांतजी, कारण की इकडे देखील पॉवर प्ले चांगले एक्झिक्यूट करतात. रिवर्स खेळायचं होतं कैवल्य, अपील जोरदार, परंतु कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल पासून सुरुवात आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती सिनियर खेळाडू मेहुल, ज्याच्याकडे भरपूर सारा अनुभव आहे. सॉफ्ट हँडलने मिडॉनला बॉल आहे, फिल्डर तिथपर्यंत पोहोचतील. आता लॉंग ऑनचे आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा कॉल आणि फिकी करेपर्यंत थोडी धडपड पाहायला मिळाली. 2 धावा इझिली बनतात आणि या 2 धाव्याच्या मदतीनं त्या फलक पुढे सरसावला गेले 23 आकड्यावरती. आणि इक्वेशनकडे जर लक्ष दिलं तर 28 मध्ये आता 40. सध्याची बॅटिंग ऑर्डर ज्या पद्धतीने चालू आहे, 17.25चा सरासरीने धाव फलकावरती धावा बनवायला लावलात. त्यामुळे सध्या मी म्हणेन की बॅटिंगवरती वेगाने बॅटिंग चालू आहे कैवल्याकरिता. पुन्हा कटर बॉलचा वापर आणि म्हटलं होतं ना की मेहुलकडे ती क्षमता आहे, मेहुलकडे तो अनुभव आहे आणि म्हणतात की जीवनातला सर्वात मोठा गुरु तुमचा अनुभव असतो. आणि हा पहा बॉलने वळण किती चांगलं घेतलं, टर्न झाला बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पुढील बॉलवरती एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक 24 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला धावा. वेलकम रवीन. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या आणि या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर आतापर्यंत 3च धावा दिल्यात गोलंदाज मेहुलने. आणि या सिनारिटीची आपण चर्चा केलेली की बघा तुमच्याकडे जो अनुभव आहे तो तुम्हाला लावावा लागेल. चांगला बॉल आहे आणि खेक चांगला बॉल आहे. पुन्हा एक बनतीये, दुसरीचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडला फेकी जर क्विक झाली तर कदाचित विकेट मिळू शकतो, परंतु थोडी लेट आणि त्याच्यामुळे मिळतील धावा 2. आणि या 2 धाव्याच्या मदतीनं 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 26 धावा फलकावरती, 63चं आव्हान आहे. 25 मध्ये आता बनवायच्या धावा 37. शेवटचा बॉल मेहुलचा. गोलंदाजी इकॉनॉमिकल तर मेहुलने जरूर केली आहे, परंतु विकेट नाही मिळालेला अजूनही. पण मेहुलचा बॉलिंगने एक गोष्ट केली आहे की बघा पहिल्या षटकात 21 आलात, मेहुलने 10-12 जरी धावा खर्च केल्या असत्या तरी पण समोरच्या संघाची परिस्थिती स्ट्रॉंग असते. पण इकडे नाही, आता शफल केलाय, फॉलिंग स्वीप केला आणि बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड ऑफ दी स्कोअर लेग पार. येतोय दमदार कैवल्याचा हा षटकार. रवीचा बॅटमधनं सिक्सर आलाय, पाणी पोचवायचंय मैदानामध्ये. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा पुन्हा एकदा रवी स्वीप केलं आणि काय कमालीचा स्ट्रोक. बॅटचा फ्लो जर बघितला गेला तुम्ही साइड अँगलने तुम्हाला अगदी क्लिअरली दिसतं. बॅटचा फ्लो भरपूर चांगला आला आणि बॉलला कॅल्क्युलेट करून तो फटका खेचला होता. पुन्हा पहा, वाह कमालीचा स्ट्रोक. आणि जेव्हा तुम्ही बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग कडे अशा प्रकारचे ऑप्शनचे बाहेरचे बॉल ऑनसाइडला घेऊन जाताना तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा बॉल तुम्ही किती वॉच करताय, बॉलला किती वेळ पाहताय. आणि तुमचा हेड जर अगदी स्ट्रेट असेल ना तर तुम्ही इझिली तिथपर्यंत पोहोचू शकता आणि कन्वर्ट करू शकता असे मोठे फटके. आणि तेच पाहायला मिळालंय. रवीच्या बॅटमधनं चांगले स्ट्रोक आलेत. 8 बॉलमध्ये तो 27 वरती खेळतोय आणि कैवल्याने 7 देखील त्याला चांगली दिली आहे. 5 मध्ये 4 धावा त्याने बनवल्यात. पण हेड टू हेड फाईटने जर विचार केला तर बघा पहिल्या डावामध्ये जेव्हा अष्टविनायक नायगाव बॅटिंग करत होती तिकडे पहिल्या 2 षटकामध्ये 35 होता आणि इकडे 32 आहेत. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय स्वप्नीलजी पाटील सरांचं देखील आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने UAE या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण त्यांना पाहिलं होतं. एक आक्रमक फलंदाज आणि यष्टिरक्षक अशी त्यांची भूमिका होती. 2014 मध्ये स्कॉटलंडच्या विरुद्ध खेळत असताना काय जबरदस्त खेळी साकारली होती. आणि त्याच स्वप्नील पाटील सरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय आणि स्वप्नील पाटील सरांचा स्वागतरी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील केला जाणार आहे. आमचे त्या ठिकाणी आयोजक आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये स्वप्नील पाटील सरांचा स्वागतरी सन्मान केला जातोय. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना स्वप्नील पाटील सरांना आपण पाहिलं. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर UAE या संघामध्ये खेळताना त्यांना आपण पाहिलं होतं. आणि स्वप्नीलजी पाटील सर या स्पर्धेमध्ये दाखल झाले. सर आपलं हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं 2014 मध्ये
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि स्कॉटलंडच्या विरोधात खेळत असताना काय जबरदस्त खेळी साकारली होती स्वप्नील पाटील सरांनी आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वा 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 कैवल्य लगातार 2 चेंडूमध्ये 2 प्रहार केले त्याने आणि बॉलला पाठवलंय. दोनही चेंडू मैदानाच्या पलीकडे 2 सिक्सर. ऍक्शन रिप्ले पहा कैवल्याचा. शफल केलं त्यानंतर लोवा फुल टॉस बॉल स्वीप करत असताना मिड विकेट पार आणि दुसरा देखील कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. डीपनेस मैदानाचा क्रीजचा वापर भरपूर चांगला केला. तिसरा देखील उडवला परंतु आता स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत तिथे आणि त्यानंतर 2 धावा मिळतील आणि या 2 धाब्याच्या मदतीने धाव फलक 46-46 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. रितेशला विकेटच्या शोधामध्ये आणलं होतं. पहिल्या 3 षटकांमध्ये तुम्ही 3 वेगवेगळे गोलंदाज वापरावे लागतील आणि तेच केलंय रितेश. राऊंड दी विकेट. अपील हलकी केली होती परंतु नाही. मिसिंग ऑप्शन आणि त्याचाच मुळे जर बघितलं गेलं तर लेग बाईसच्या स्वरूपामध्ये 1 धाव बनती आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक 47-47 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. हेड टू हेड फाईटचा विचार केला तर बघा अष्टविनायक नायगाव पहिल्या 2 षटकामध्ये 35 वरती होते परंतु तिसऱ्या षटकापासून अष्टविनायक नायगावचा जसा विकेट पडला ना त्यानंतर धावेंची गती जी आहे ती कमी होत गेली. पण पतू पॅकर्स जगताय. आपण हेड टू हेड फाईट सध्या पाहतोय. ज्यावेळेस 2.4 बॉल फेकलेले तेव्हा 47 धावा. हवेत पुन्हा खेळायचा प्रयत्न मिड विकेटला आणि पहिला विकेट मिळतोय रवी बाद. रवी वाघमारे माघारी परतला गेला आणि आता रवी डवला बॅटिंग स्ट्रायकर एंडवरती 47 वरती पहिला ब्रेक थ्रू मिळालाय आणि जेव्हा बघा धावेंचा वेग वाढत असतो ना त्यावेळेस तो ब्रेक थ्रू गरजेचा आहे. रितेशने तो विकेट मिळवून दिला. रितेशने 14 धावा जरूर खर्च केल्या. थोडे महाग गेले परंतु एक रितेशने एक कामगिरी चांगली केली की त्याने एक चल यानंतर होणारी मॅच दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी लवकर यायचं आहे. विनंती करेन सगळ्या संघांना की तुम्ही वेळेवरती रिपोर्ट करा. आयवन वसई आणि NCC नारंगी दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतो की टॉससाठी या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव फलक आपण पाहतोय 47-47 आकड्यावरती. पाठचा कडेल लागलाय. पाठीमागे बॉल झाला आणि त्यानंतर एक सिंगल बनते आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं 48 आकड्यावर. गोलंदाजीवरती मेहुल पुन्हा आणलं आणि मेहुलला आणण्याचं रिझन काय तर मेहुल जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये आला होता तेव्हा इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केलेली. एक मोठा फटका अगेन्स्ट त्याचा आलेला जरूर परंतु त्याचे पहिले 5 बॉल भरपूर चांगले आणि कंट्रोलमध्ये दिसलेला मेहुल. त्याकरिताच मेहुलला ताणलाय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे टॉस करण्यासाठी. दोन्ही संघाचे कॅप्टन NCC नारंगी आणि आयवन वसई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही संघामध्ये आजच्या रजनीमधील दुसरा सामना. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचे टॉस करण्यासाठी. जास्तीचा वेळ खर्च करू नका. सिक्सर आलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. रवीच्या बॅटमधनं 3 स्टंप मध्ये गेला होता. ज्या पद्धतीने त्याला वळण पाहिजे होते ते वळण अगदी बॅटचा फ्लो मध्येच गेला आणि त्याच्यामुळे सिक्सर. आता ब्लॉक हॉलमध्ये बॉल होता. मिड विकेटला चाललाय. 1 धाव बनती आहे. दुसरीचा प्रयत्न वेगाने. दुसरी देखील बनेल आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक आपण पाहतोय
पुढे सरसावत असताना अब तक 56. आणि आता मॅचचं सिच्युएशन जर बघितले गेली तर असं वाटतं की पथू पॅकर्स जताई अगदी इझिली कव्हर करतील मॅच. ब्लॉक हॉलमध्ये चॉप केल्या बॉलला. यॉर्कर होता वाईड लाईन वरती आणि त्यानंतर पुन्हा 2 धावा. चांगली पार्टनरशिप जुळली, चांगल्या पद्धतीने धावा बनवल्यात. कॅव्हलियर्सची बॉलिंग चांगली पाहायला मिळाली. बॅटिंग वरती त्याने ओपनिंग पॅर्समध्ये रवीला साथ चांगली दिली आणि जेव्हा कैवल्याला मोठे फटके जोडायचे होते, जेव्हा संधी मिळाली त्याने 2 सिक्सर जोडले आणि मॅचला कव्हर केलं. सो ॲज अ टीम कॅप्टन एक चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि टॉसबॉक्समध्ये देखील आपण कैवल्यसोबत एक चर्चा केली होती की बघा कुठेतरी आता कैवल्याकडनं जवळ जशा अपेक्षा तसं मागील 2 ते 3 टुर्नामेंट्समध्ये आपण कैवल्याला तितका चांगला पाहिलं नव्हतं, परंतु आज तो कॉन्फिडन्स दिसला आणि म्हटलं होतं की मी स्वतःला पुन्हा बॅक करण्याचा जरूर प्रयत्न करेन. आणि म्हणतात ना की लाईफमध्ये कितीही स्ट्रगल तुमच्या लाईफमध्ये येऊ द्या, तुम्ही स्वतःला बॅक किती चांगलं करता. हवेत खेळल्यात उंचीवरती मिस टाइम स्ट्रोक आहे. फिल्डर डाऊन दी बॉल आणि कॅच पकडल्या, कमालीची कॅच पकडल्या. विकेट कैवल्य माघारी. गोलंदाज युटिलाइज करायचे आहेत. कसं वाटलं एकंदरीत त्या विभागामध्ये पहिली रजनी स्पर्धा इथे आल्यानंतर कसं वाटलं आणि आयोजन नियोजन कसं वाटलं एकंदरीत? आयोजन तर इथे चांगलंच असतं. शुभेच्छा, कारण ऑन गेम सामना सुरू आहे. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊयात आणि जाऊया पुन्हा एकदा विनोदजी किडी सर दाखल झाली सर, विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचंय. धन्यवाद. पाठच्याकडे लागला पाठीमागे लॉंग सॉपला. आता आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल वेगाने निघून चाललाय. धावा मिळती 4. आणि धावफळकावरती धावा 63 झाल्यात. मॅच जिंकली आहे. चला जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो मॅच समरी आपण सर्वप्रथमता पाहूयात. ही पहा मॅच समरी. अष्टविनायक नायगाव जेव्हा बॅटिंग करत होते तेव्हा 27 धावा बनवल्या. 10 मध्ये 27 सतीशने, परंतु सतीशला 7च नाही दिली. पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर 2 चांगल्या